नाही, मला असं म्हणायचं की मी इथे कोरोनाच्या काळात सुद्धा पहिलं ज्यावेळी लंके साहेबांनी कोरोनाचं एक केंद्र उभं केलं होतं, त्याचं उद्घाटनही मी त्या काळात केलं होतं. मी आज त्यांचा उद्या म्हणजे परवा दिवशी त्यांचा वाढदिवस पण आहे. 60 वर्ष आदरणीय शरद पवार साहेबांचे संसदीय कार्याला झालेले आणि आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांना समर्पित असं हे या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले मोफत रोग निदान शिबिर आहे. मला वाटतं की निलेशजींचा हा एक स्वभाव गुण आहे, सातत्याने सामाजिक कार्य करत राहणे, त्यातलाच हा भाग आहे. ते अनेक आरोग्याचे विषय करत राहतात आणि आज त्यातलाच हा भाग म्हणून मला आग्रहपूर्वक बोलवलं होतं. तर मला समाधान वाटलं. मी या ठिकाणी जे बघितलं, जवळजवळ बऱ्यापैकी सगळ्या रोगांचा उपचार करता येईल अशा पद्धतीचं स्क्रीनिंग पहिल्या इथं होईल आणि मग पुढचा उपचार त्या त्या हॉस्पिटलला करता येऊ शकेल. तर नाशिक, पुणे आणि नगर या तिन्ही जिल्ह्यातले मी आता जवळजवळ सगळ्या डॉक्टर्सला भेटलो. तर मोठ्या संख्येने SMBT वगैरेचे पण डॉक्टर्स आलेले आहेत आणि मला वाटतं की स्क्रीनिंग खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आणि जर कुणाचंही दुर्दैवाने काही निदान झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला काही कॅन्सर आहे किंवा आपल्याला काही BP असेल, डायबिटीज असेल, तर त्या त्या पद्धतीचा उपचार तो पुढे करता येऊ शकेल. मला हा वाटतं की हा खूप चांगला उपक्रम आहे आणि अशा या महाराष्ट्र जिथं दुःखाच्या छायेखाली असताना आपला वाढदिवस काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून समर्पित करणं हा सुद्धा एक चांगला भाव आहे असं मी म्हणतो. महत्त्वाचं, कॅन्सरचे पेशंट्स खरोखर प्रचंड वाढत आहेत. हे नक्कीच आहे की सगळं भेसळयुक्त सध्या जे चाललंय आणि केमिकलयुक्त सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात खाण्यापिण्याच्या, त्याचा परिणाम नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की कॅन्सरच्या बाबतीत आज एकच मला जे समजतं ते एवढंच आहे, कुठल्याही परिस्थितीत अर्ली डिटेक्ट जर झाला, अर्ली निदान जर झालं तर कॅन्सर बरा होतोच. फक्त अर्ली डिटेक्ट झाला पाहिजे. तो क्लास स्टेज 4, स्टेज 3, स्टेज 4च्या पुढे गेला तर मग ते अवघड होऊन जातं. त्यामुळं लवकर डिटेक्शन करणं हे अशा शिबिरांमधून लक्षात येऊ शकतं आणि लवकर डिटेक्शन होण्यासाठीचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा आणि सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं, राजकारणाच्या वतीनं व्हायला पाहिजेत. हा त्यातला सध्या उपाय आहे. आणि राहिला प्रश्न अवयवदान, या अवयवदानाची मानसिकता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसामध्ये निर्माण झाली पाहिजे असं मी नेहमी सांगतो. मी आरोग्यमंत्री असताना सुद्धा सातत्याने याच्या बाबतीतलं जो रिट्रीवल सेंटर ज्याला म्हणतो आपण, ते अनेक चांगले हॉस्पिटल्स की ज्याच्यामध्ये अवयव काढण्याची त्या ठिकाणी त्यांना लायसन्स देणं किंवा त्यांना त्या ठिकाणी परवानगी देणं, हे मी खूप दिले होते. ज्याच्यामुळं ऑर्गन काढता आलं पाहिजे. एखादा ब्रेन डेड पेशंट झाला तर कुणाचा हार्ट काढायचं आहे, कुणाचे लंग्स काढायचे, कुणाचे डोळेचे हे काढायचे, कुणाचे किडन्या काढायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी काढता याव्यात आणि नंतर मग त्या जिथे ज्याला लागतं तो पटकन त्याला ट्रान्सफर करता यावं. यासाठी शासनाच्या वतीनं सुद्धा जे काही नियम आहेत ते अजून जरा स्ट्रीमलाईन करण्याची गरज आहे आणि त्याच्यातून लोकांना खूप बेनिफिट होण्याची गरज आहे. मी सरकारी हॉस्पिटलच्या बाबतीत आवर्जून माझं निरीक्षण सांगतो. सरकारी हॉस्पिटलमध्ये खास करून जे टर्शरी केअरचे हॉस्पिटल आहेत, जसे आता ससून असेल किंवा मोठे मोठे घाटी हॉस्पिटल ज्याचे असतात, सिव्हिल हॉस्पिटल, त्या ठिकाणी ब्रेन डेड पेशंट बरेच असतात. पण मानसिकता नातेवाईकांची ही नसते की आमच्या पेशंटला ब्रेन डेड झाल्यानंतर लगेच अवयवदान करण्याला आम्ही परवानगी द्यावी, अशी मानसिकता नसते आणि दुर्दैवाने ही फार शोकांतिक आहे. महाराष्ट्रामध्ये ही मानसिकता जाणीवपूर्वक जनजागृती करून करायला पाहिजे. मला वाटतं की जेवढं आरोग्य स्वस्त होईल, जेवढं आरोग्य उपचार आणि सगळ्या गोष्टी निशुल्क होतील, तेवढं लोकांना चांगलं. आज गरिबी खूप आहे, अजूनही अडचणी खूप आहेत लोकांच्या. योजना आहेत जरूर, त्या योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीतले खूप मोठे प्रश्न आहेत आणि त्यामुळे अंमलबजावणी मग MJPJYची असेल किंवा ESISची असेल, याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी आणि पॉकेट मनी प्रायव्हेट माणसाचा खर्च होऊ नये, हा धोरणात्मक बाब आणि त्याची तंतोतंत कडक अंमलबजावणी ही काळाची गरज आहे. मला वाटतं हा चौकशीचा भाग आहे. दादांच्या जाणं हे खूपच दुःखदायी आहे सगळ्यांना, परंतु याच्यात खूप पारदर्शक आणि व्यवस्थित चौकशी व्हावी ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा निश्चित असणार आहे. त्यामुळे त्या चौकशीतून सत्य बाहेर यावं ही महाराष्ट्राच्या जनतेची आणि देशाच्या जनतेची सुद्धा मनापासूनची अपेक्षा आहे. भाजपच्या काही तिथल्या स्थानिक नेत्यांनी असा आरोप केलाय
रोहित पवारांचा त्या ठिकाणी कारखाना आहे आणि त्याचा जो धूर वरती जातो त्याने कुठेतरी विजिबिलिटी जी आहे तर ती कमी झाली होती असा आरोप आता मला वाटतं मी त्याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य नाही. अशाच बद्दल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.